हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल प्रेम रायडर ॲक्स. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी थोडीशी बॅड न्यूज आहे. आपल्या बाईकचा स्क्रॅच झाला होता 6 तारखेला आणि मी याचं अपडेट कुठंच नव्हतं दिलं. इन्स्टाला पण अपडेट नव्हता दिला आणि यूट्यूबला पण अपडेट नव्हता दिला. तर बाईकमध्ये आता किती खर्च येतो, काय येतो ते सगळं दाखवणार आहे मी आता ब्लॉगमध्ये. आणि बाईकमधनं काय काय पार्ट आपले गेले ते पण दाखवणार आहे. आणि छोटे छोटे पार्ट म्हणजे आता आफ्टर मार्केटमध्ये मी ते पार्ट टाकले होते आणि ते मी कालच जाऊन ते एसेसरीज लावून घेतला मी रिटर्न. आणि त्याची काय कॉस्ट आहे ती काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग एंडपर्यंत पहा. आणि काल आपण एसेसरीज टाकल्या आहे त्याचे मी छोट्या क्लिप टाकून देणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि आता आपण चाललो आहे शोरूमला. आणि शॉकअप सर पण आपला वॉरंटीमध्ये तो पण वॉरंटीमध्ये तर आपण त्याला जाऊन बनवणार आहे. काय आता एक्सचेंज होत असून ते एक्सचेंज करू. इथून डायरेक्ट आता आपण निघणार आहे पार्किंग लॉटमध्ये. आता फायनल गाईज बाईक पर चालू आहे. तर बाईक कोल्ड स्टार्ट करू, तर इथून काढू. आता तुम्हाला इथं देऊन टाकू. तुम्ही बघू शकता बाईकचा. आता मी सांगतो तुम्हाला, एक पार्ट गेला होता दोन्ही जोडी. एक पार्ट चेंज केला आहे, हे न्यू साईड गार्ड टाकले. आणि याची अमाऊंट मी पण टाकणार आहे याच्यात. न्यू साईड गार्ड टाकले, न्यू नंबर प्लेट टाकली आहे. इथला वायझर गेला आहे आपला, इथून नंबर प्लेट. आणि इथून पूर्ण बॉडी डॅमेज झाली आहे. इथून बघून घ्या, हे पण डॅमेज झालं, हे पण डॅमेज झालं आहे. वायझर तर गेलंच आहे आपलं, हे पण इथं डॅमेज झालं आहे. आणि हे आपल्याला पूर्ण किट चेंज करायचं आहे त्याचं. ते पूर्ण हे सेन्सर वय हे पण येणार आहे. हे आपल्याला हे पण आता ऑर्डरमध्ये आले. आता हे पण एक चेंज करणार आहे. आणि आपला मोस्ट पार्ट म्हणजे इथं आपला हे पार्ट केला, ह्यो एक. आणि तो तिकडचा लेफ्ट साईडचा तो एक पार्ट गेला, हे एक आहे. आणि हे नवीन साईडला टाकले. आणि क्रॅशमध्ये आपला इथं जो एक क्रॅश केला होता जो एक. आणि बाईक इथं चालू होती. मला तर कलर मारला आपण कलर इसको फुल स्टार्ट का आपली बाईक झाली आहे. तर एकदम आपण शोरूम तर नाही गेलो, आपण ह्याचं शॉकअप क्लिअर करू. नुसतं शॉकअप आपल्याला परेशान करून दिलं. बाईकला आता दिसू आपण थोडं. आता कसा जाणारच आहे. ओ माय गॉड. आणि काल मी इथं एअर फिल्टर पण चेंज केला आहे. एअर फिल्टर ऑइल बाईकचा आवाज पण एकदम सेक्सी येते. ते पळवण्याची परफॉर्मन्स पण एकदम भारी येते. आणि मला फक्त एकच वाईट वाटतं, आपलं वायझर नाही ना. गाडी आपली छोटी छोटी वाटते, गाडी ना आपली पूर्ण एकदम छोटी छोटी वाटते आहे. काय नाही वायझर आता इथं तर मला तर ते लोकलवालं वायझर नाही लावायचं आहे. काही ना आता सोबत वायझर ॲक्टिव्ह करेन तर इथं इम्पॉसिबल आहे. मार्केट पूर्ण आपलं उल्हासनगरचं मार्केट पूर्ण घेतलं आहे, रेग्युलर मार्केट. तिथं काय आपल्याला काय भेटलं नाही आहे. इथून डायरेक्ट आता ऑप्शन आहे आपल्याला डायरेक्ट मुंबई. तर मुंबईला आपला कधी राऊंड होतो ते हिशोबाने. आणि घेऊन जायचं असलं तर आपल्याला पूर्ण बाईकच घेऊन जावं लागेल. तिथं फिट वगैरे करून न्यावं लागेल. तर इथून फटाफट निघू आता. इथून डायरेक्ट मला मेन रोडला भेटतो. पण आपल्याला 2 रस्ते आहे. एक 5 नंबरवर साईडून आहे, पण तिथं 5 नंबरवरती येऊन आपल्याला स्पीड ट्रॅफिक लागणार आहे.
आता आपण डायरेक्ट मेन रिसेंटली म्हणजे आपला साहेबांची रोड गॅलेक्सी वगैरे ना तिकडून मेन हायवेने जाणार आहे आणि तिथं आता तुम्हाला डायरेक्ट हायवे तिथं आता तो ट्रेकर वगैरे आहे आता तुम्हाला डायरेक्ट मटका चौक वगैरे म्हणजे डायरेक्ट प्रॉपर हायवेला गेलो. सांगतो मला तेवढी बाईक भेटते ना पळवायला तेवढीच पळवतो मी. कोणाला वाटतं या जबरदस्ती पळवतो असतो ना तेवढं मला जे पण तेवढंच पळवतो मी. पहिलं म्हणजे सगळ्यांनीच असंच करावं त्याला घेऊन तेवढेच बाईक दुसऱ्याला पाहून म्हणजे नाही का आपण पळवायला पाहिजे असं काही नाही. मला तेवढी बाईक घेतली म्हणजे मी तेवढी घेतली. आपल्याला वाटतं भाई आता एवढं याच्या पुढं आपण तिथून नाही शकणार तर नाही केलं. रिक्षावाल्याला इकडे काही करायची गरज नाही. आपल्याला ऑफ रोडिंग एवढी ट्रॉफिक आहे आज काय समजत नाही. एवढी जर ट्रॉफिक नाही राहते का पाणी रेवरमध्येच लागेल इथं मध्ये कटिंग आहे ना याच्यामध्ये ट्रॉफिक राहते. विराटला जाऊन पहिले आपण समोरचं काम करू. इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. माझा आवाज प्रॉपर येत नसेल मी माईक लावला नाही आहे. आपल्याकडं प्रोफेशनल माईक नाही साधा माईक आहे त्याचा पण आवाज सेमच येतो म्हणून मी लावला नाही. इथून आपलं जवळ गेलो तर आपल्याला चेंज करायचं आहे. रॉंग साईड नो एंट्रीमध्ये घेतलं.
नो एंट्री वन वे ओनली वन वे. जॉब कार्ड बनवायचं चालू आहे आता. यहाँ पे गाड़ी वॉश हो गई है. फायनली आपल्या गाडीचं काम झालं आहे. आता गाडी इथं लागली आहे. आपलं आता चेंज काय काय झालं ते तुम्हाला दाखवतो. फ्रंट हे एक पार्ट, हे एक पार्ट प्लस हे एक पार्ट गेला आहे आपला नवीन. आणि हे तर आपले 2 पार्ट गेले. हे एक पार्ट आणि हे एक पार्ट. लिव्हर काढ गेला आहे. अजून थोडं आतमधलं सामान होतं ते आता नंतर एक्सप्लेन करू आपण. तर इथून शोरूममधून निघतो आहे. हे सर्व्हिस सेंटर आहे आणि बाजूला हे शोरूम आहे. लिव्हर गार्ड वगैरे सगळं झालं आहे प्रॉपर. आता सर्व्हिस पण झाली आहे आपल्या पुऱ्या गाडीची. ऑलमोस्ट पूर्ण म्हणजे नवीनच झाली या वर्षात पूर्ण गाडी आपली. चला लेट्स गो. मला फायनल जायचं काम झालं आहे. इथून आपल्याला U-टर्न मारायचं आहे. गाडी चालवायला पुढे जायला भेटते. गाडी रेडी झाल्यावर 1 हप्त्यानंतर माझी गाडी चालवायची एकदम पद्धतशीर. रेस वगैरे एकदम स्मूथ झाली. क्लच वगैरे एकदम स्मूथ झाले. ABS वगैरे एकदम प्रॉपर लागतं आहे. गाडी पण आता वॉश केली 2दा वॉश केली. मला आपलं ऑइल गळत होतं ते पण चेक करून घेतलं. आणि प्लस ऑइल पण आपण काल टाकून घेतलं. ऑइल फिल्टर पण टाकलं आणि ते एअर फिल्टर पण टाकून घेतलं. तर ऑलमोस्ट म्हणजे आपली तेवढे छोटे मोठे कामं होते आणि मोठे कामं होते तरी आपण 2 ते 3 दिवसात आपण पूर्ण रिकवर करून घेतले. आणि याला म्हणजे हे नवीन टाकलं आहे. त्याचे बॉल नाही भेटत आहे. त्यांनी गॅरेजवाले म्हणजे तिथून गाड घेतलं त्याच्याकडे हे नव्हतं. हे त्यांनी बी पण टाकलं. मी हे 2 लावले. सगळं अरेंज करून देतो मी. तर आता हे कधी येतात हे नाही भेटलं तर आपल्याला मुंबईला जावं लागेल. आणि आपलं इथलं काऊल होतं विंडशीट होती. विंडशीट पण तुटली आहे. तर हे आता मुंबईलाच जावं लागेल. आणि मला ट्रान्सफर लावायची म्हणून आता डायरेक्ट मुंबई वगैरे देतो. त्याच्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे मस्त नाव वगैरे लिहू आपलं यूट्यूबचं पहिल्यासारखं. प्रॉपर तुम्ही गाडीचा लुक वगैरे चेक करा कसं आहे. चलो ओके गाइस, ब्लॉग इथंच एंड करो.